अध्याय 12वा भक्तियोग. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना बऱ्याच साधकांना असं होतं, की एकदा संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला किंवा पारायण झालं, की प्रत्येकाच्या अशा आपापल्या आवडत्या ओव्या, आवडत्या जागा किंवा आवडते अध्याय असतात. त्या दृष्टीने माझा 12वा अध्याय भक्तियोग हा माझा अतिशय आवडता अध्याय आहे. आणि 9 आणि 12 हे असे असे विशेष अध्याय मला वाटतात. ते विशेष का वाटले मला, की आपल्याला जे काही प्रश्न असतात, जे काही ज्ञान मिळवायचं असतं परमार्थाच्या दृष्टीने, मग हे ज्ञान प्रापंचिक माणसाने याचा उपयोग कसा करावा? म्हणजे ज्ञानाचं कृतीमध्ये आचरण कसं करावं, हे सांगण्यासाठी हा अध्याय अतिशय उपयोगी आहे. अर्थपूर्ण तर अध्याय वाटतोच, पण प्रत्येक ओवी वाचताना असं वाटतं, की हां, ही ओवी मी आजपासूनच आचरणात आणू शकतो. आणि शेवटी कुठल्याही ज्ञानाचा उद्देश काय आहे, की ते ज्ञान जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नाहीये. तर त्या दृष्टीने हा अध्याय मला खूप असा महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणजे प्रापंचिकांनी, साधकांनी आनंदी आयुष्य जगण्यासाठी, परमार्थशास्त्रामध्ये प्रगती करण्यासाठी काय करावं, ह्याच्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी या अध्यायामध्ये सांगितल्या. म्हणजे असं बघायला गेला तर फक्त 20 श्लोक आहेत, 247 ओव्या आहेत. पण ज्या पद्धती, ज्या कृती करायला त्यांनी सांगितल्या, त्या दृष्टीने हा अध्याय म्हणजे कसा, समजा असा चक्रव्यूह आहे किंवा मेज आहे. त्या मेजमध्ये कसं असतं, की बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे क्लूज असतात. तर ज्ञानेश्वरीचं जे आत्तापर्यंतचे जे अध्याय आहेत, ते असेच आहेत, की प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी काहीतरी अशी तत्व सांगितली आहेत, काहीतरी असं मूळ ज्ञान सांगितलंय. आणि मग 12व्या, 9व्या आणि 12व्या अध्यायामध्ये येऊन काय होतं, की ह्या सगळ्या चाव्या तुला ज्या मिळाल्या आहेत आत्तापर्यंत, त्या चाव्यांचा कसा वापर करायचा? कुठल्या पद्धतीने वापर वापर करायचा? कुठल्या चाव्यांचा कधी वापर करायचा? हे सगळं सांगण्यासाठी हा अध्याय खूप उपयोगी पडतो. म्हणजे असं बघायला गेलं तर भक्तियोगाची सुरुवात 9व्या अध्यायापासूनच चालू होते. त्याच्यामध्येच अशा ओव्या आहेत, की "पै भक्ती मी एक जाणे तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पावणे भलते या." हे भक्तीबद्दल माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि 9व्या अध्यायाच्या शेवटी ते सांगतात, कृष्ण अर्जुनाला सांगतो, की "झडझडूनी बैला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे." म्हणजे हे सगळं असं प्रपंचामध्ये सगळ्या उलट्या पद्धती आहेत. तर तू पटकन आता भक्तीच्या मागे लाग. तर हा जो 9व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंतचा जो प्रवास आहे, 9, 10, 11, 12 म्हणजे राजविद्या, राजगुह्य योग, जिकडे ते सांगतात, की माझं मूळ स्वरूप काय आहे? चैतन्य रूप. आणि ह्या संपूर्ण सृष्टीला कारणीभूत मी आहे. सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि लय या सगळ्यांना कारणीभूत मी आहे. आणि मग थोडी सगुण आणि निर्गुण यांच्यावरती पण चर्चा होते, की ते म्हणतात, की तू सगुणाच्याच फक्त मागे लागलास, की मी असा जो निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये लोक काय करतात, की त्यांच्या श्रद्धेने किंवा काही वेळा अशा चुकीच्या समजुतीने एखाद्या कुठल्यातरी आकारामध्येच मी आहे आणि तो आकार संपला म्हणजे मी गेलो. अशी त्यांची जी समजूत असते ती चुकीची आहे, असं ते सांगतात आणि म्हणतात, की भक्तीच्या मागे लाग. तर साहजिकच अर्जुनाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो, की चैतन्य रूप आहे, पण मला तर अशी म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती दिसते आणि हे सांगतात, की मूर्तीमध्ये नुसतं तू मला बघू नकोस आणि आता सांगतात, की भक्ती कर. तर मग भक्ती कोणाची करायची? तर मग अर्जुनाचे 2 प्रश्न निर्माण होतात, की भक्ती करायची तर कोणाची करायची? म्हणजे कुठे बघितलं, कुठे कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला बघितलं आणि नमस्कार केला तर तुम्हाला पोचेल? ह्या प्रश्नावरती संपूर्ण तो विभूती विस्तार योग. मग त्याच्यामध्ये सांगतात, मी क्षमा, दया, शांती, तितिक्षा अशा मन हे सगळ्या ह्या गोष्टींमध्ये मी आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये मी आहे. तर मी अशा किती गोष्टी सांगू? तो झाला विभूती विस्तार योग. तरी सुद्धा अर्जुनाला असं काहीतरी दृश्य स्वरूपामध्ये बघायचं असं त्याला वाटतं. म्हणून तो म्हणतो, की कुठे म्हणजे तुमचे एवढे सगळे असे दृश्य अवतार होतात. ते त्या दृश्य अवतारांच्या पलीकडे काय आहे? मी चैतन्य रूप आहे ठीक आहे, पण ते अजून माझ्या बुद्धीला एवढं कसं काय समजत नाही. तर ते सांगण्यासाठी मग कृष्णाला कळतं, की ह्याला काहीतरी दृश्य स्वरूपात दाखवायलाच पाहिजे. आणि मग तो विश्वरूप दर्शनाचा अध्याय होतो. आणि मग विश्वरूप दर्शन बघितलं असतं ते अक्राळ-विक्राळ काही सौम्य रूपं असतात, काही अक्राळ-विक्राळ अशी रूपं असतात. ते बघून अर्जुन घाबरतो आणि तो म्हणतो, की "नको, हे सगळं थांबवा तुम्ही. मला आपली ती कृष्णमूर्ती जी आहे तीच बरी वाटते." विश्वरूप दर्शन बघितल्यानंतर जे काही प्रश्न अर्जुनाला निर्माण झाले, त्या प्रश्नांवरून भक्तियोग हा अध्याय चालू होतो. आणि अनायासे आपल्या अभ्यास वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्याबद्दल काही प्रश्न होते. आणि अविनाशनी मला गेल्या अभ्यास वर्गाच्या नंतर हे प्रश्न पाठवले. पहिला प्रश्न होता, की परमेश्वराचं मूळ स्वरूप चैतन्य
चैतन्य म्हणजे कसं सर्वत्र सदा आणि सम असं चैतन्य रूप आहे. तर मग विश्वरूप माणसाच्या आकारात का दाखवलं? हा त्याचा पहिला प्रश्न होता. दुसरा होता, देव सगळीकडे आहे आणि सगळ्यात देव आहे, हे जाणणं पुरे नाही का? म्हणजे विश्वरूप दर्शनाचं महत्त्व काय? तर तो म्हणतो, की सामान्य माणसाने त्याच्यातून काय अर्थबोध घ्यायचा? की असं विश्वरूप दर्शन, विभूती विसार योग झाला. त्याच्यानंतर मग म्हणजे सामान्य माणसाने किंवा साधकांनी त्याचा काय अर्थ लावायचा? आणि शेवटी त्याचा प्रश्न होता, की अध्यायात शांत आणि अद्भुत रस यांच्या मिलनाचा काय अर्थ आहे? म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं, की माऊली यांचं अध्यायाचं वर्णन करतात, की या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत रस हे मूळ आहेत आणि त्याच्याबरोबर इतरही रस पंक्तीला आलेले आहेत. मला माहिती आहे, की या पहिल्याच प्रश्नावरती मालाडला जवळ-जवळ 3-4 तास चर्चा झाली आणि ती चर्चा इतकी खोल झाली, की शेवटी त्यांना मूळ प्रश्न काय होता तेच विसरले. पण अतिशय खूप गहन चर्चा झाली. त्याच्यावरती बरेचसे विचार त्याच्यातून बाहेर आले. तर त्याच्यावर माझंही चिंतन झालं. तर आपण एक-एक प्रश्न घेऊन बघूया, की त्याचं काय उत्तर म्हणजे उत्तर नाही म्हणता येणार आहे ना, की बेस्ट एज्युकेटेड गेस म्हणू शकतो. म्हणजे हे प्रश्नच असे आहेत, की त्याला एकच उत्तर असेल किंवा एक उत्तर सगळ्यांना पटेल असं म्हणजे खूप अशक्यप्राय गोष्ट वाटते. परमेश्वराचं मूळ चैतन्य रूप आहे, तर मग विश्वरूप माणसाच्या आकारात का? अर्जुनाला बऱ्याच आधीपासून सांगतायत. ज्ञानयोगापासून जरी सुरुवात केली, तरी सांगतात की मी चैतन्य रूप आहे, मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, हे माझं मूळ रूप आहे. पण कुठेतरी तो असा अडकलेला वाटतो, की त्याला भगवंताचं रूप कुठल्यातरी आकारामध्ये, कुठल्यातरी स्वरूपामध्ये जे त्याला त्याला दृष्टीला दिसेल, असं त्याला बघायचं आहे. तर मला असं वाटतं, की अर्जुनाला आणि अर्जुनाच्या अनुषंगाने सर्व मनुष्य प्राण्यांना त्याला कळेल अशा भाषेमध्ये, त्याला कळेल अशा स्वरूपामध्ये त्यांना चैतन्य रूप दाखवायचं होतं म्हणून त्यांनी ते विश्वरूप दाखवलं. आणि विश्वरूप माणसाच्या आकारात का? कारण अर्जुनाला बाकीचे सगळे जे आकार दाखवले, म्हणजे क्षमा, दया, शांती ते सगळे अदृश्यच अवतार होते. मी कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये आहे, हे सांगून त्याचं समाधान होत नव्हतं. आणि आपण असं बघितलं, की इतरही ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये आता विष्णू पुराण बघितलं किंवा भागवत बघितलं, तर त्याच्यामध्ये असे भगवंताची बरीचशी वेगळी रूपं दाखवलीत, वेगवेगळे अवतार दाखवले. म्हणजे मनुष्यांचेच असे नाहीयेत, की मत्स्य अवतार आहे, कूर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, प्राण्यांचे पण अवतार आहेत. महाभारतामध्येच जेव्हा महाभारत युद्धाच्या आधी अतिशय शेवटचा पर्याय म्हणून पांडव कृष्णाला कौरवांकडे शिष्टाईसाठी पाठवतात, की परत एक फायनल नेगोशिएशन म्हणून. हे युद्ध टाळता येईल का? तर कृष्ण तिकडे त्यांचा प्रस्ताव घेऊन जातो आणि तो म्हणतो, की हे युद्ध वगैरे जाऊ द्या. तुम्ही फक्त पांडवांना 5 गावं द्या. दुर्योधन तिकडे पण ते रिजेक्ट करतो आणि तो म्हणतो, की 5 गावं सोडून द्या. मी 5 इंच जमीन पण तुम्हाला देणार नाही. आणि मग दुर्योधन त्याच्या पहारेकऱ्यांना सांगतो, की कृष्णाला बंदी करा. तर तेव्हा कृष्ण एक विराट रूप दाखवतो. म्हणजे तेव्हा कृष्णाचा मोठा-मोठा आकार घेत अतिशय त्या राजवाड्याच्या छताला लागतो. मग म्हणजे विष्णू अवतार दिसतो त्याच्यामध्ये. हातामध्ये बरीचशी शस्त्र दिसतात, सुदर्शन चक्र दिसतं. असा विष्णू अवतार त्यांना दाखवतो. तर ते हे एक विराट स्वरूप. तर असे बरेचसे संदर्भ आहेत, की त्या-त्या वेळेला त्या-त्या माणसांना समजावून सांगण्यासाठी, त्यांना जे समजेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी भगवंताची बरेचसे वेगवेगळे अवतार आहेत, बरेचशी वेगवेगळी रूपं आहेत. तर मला वाटतं ते अर्जुनाला असंच रूप काहीतरी कळेल म्हणून त्यांनी हे विश्वरूप दाखवलं. पण शेवटी त्या विश्वरूपाच्या पलीकडे म्हणजे सर्वात फायनल स्टेज काय ते चैतन्य रूप आहे. पण त्याला चैतन्य रूप असं कुठे वेगवेगळ्या अंशांमध्ये बघायचं नव्हतं. त्याला कुठेतरी अशा रूपामध्ये बघायचं. म्हणजे त्याची तुलना कशाची करता येईल, की समजा कृष्ण अर्जुनाला सांगतोय, की तुझ्या आजूबाजूला सगळीकडे वायू आहे. वायू म्हणजे समजा चैतन्य. तर वायू कसा आहे, की तू जो श्वास घेतोयस, सर्वसमावेशक तर आहेचच. सगळीकडे आसमंतांमध्ये भरलेला आहे. पण तू जो श्वास घेतोयस, ज्याच्यापासून तू जिवंत आहेस, तो सुद्धा वायूच आहे. म्हणजे प्राणवायू आपण म्हणतो, तो वायू आहे. मग त्याची जाणीव होते का अर्जुना? हो, होते. मग अजून कशा पद्धतीने जाणीव होऊ शकते, की वारा जेव्हा वाहायला लागतो, तेव्हा म्हणजे जे पाण्यावरती शांत पाणी असते त्याच्यावरती तरंग येतात. ते तरंग तुला दिसतात का? हो, दिसतात. झाडांची पानं हलतात. ती झाडांची पानं हलताना दिसतात का? हो, दिसतात. म्हणजे तुला जाणीव होते श्वास घेताना, तुला डोळ्यांनी दिसतंय ती झाड हलताना. तर ह्या सगळ्या अनुभूती होतात, तरी सुद्धा अर्जुन म्हणतोय, की नाही मला हवा काय ते दाखवा. तर हे जर दाखवायचं असेल, तर कृष्णाला कुठेतरी असं वाटतं, की याला काहीतरी दृश्य स्वरूपात दाखवल्याशिवाय याला ते कळणार नाही आणि दृश्य स्वरूप कसं दाखवायचं? ते सूक्ष्मपण आहे आणि ते अतिशय सर्वसमावेशक अतिशय सगळीकडे व्यापलेलं आहे. तर असं दृश्य स्वरूप कसं दाखवायचं?
तर त्यावेळेला समजा त्यांनी असं दाखवलं, की माणसाच्या आकारामध्ये असा एक अक्राळ-विक्राळ चेहरा आहे आणि त्या चेहऱ्यातून नुसती हवा येते बाहेर. आणि अक्राळ-विक्राळ चेहरा का याचा पण आपण थोड्या वेळाने विचार करूया. ह्या सगळ्या अक्राळ-विक्राळ तोंडातून जी हवा येते त्याच्यामुळे अतिशय मोठं चक्रीवादळ येतं आणि त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे, की संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची त्याच्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे. हे दाखवल्यानंतर मग अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, "हां, ठीक आहे, ठीक आहे. मला कळलं, की ही सगळी हवा सगळीकडे आहे. आता मला व्यवस्थित कळलं." तर आता इथे परत प्रश्न निर्माण होतो, की असं जी संहारक रूप आहे, तेच का? म्हणजे सौम्य रूप पण दाखवलं आणि संहारक रूप पण दाखवलं. तर अर्जुनाला हे असं संहारक रूप का दाखवलं? तर त्याचा मी विचार केला तर मला असं वाटलं, की भगवद्गीतेची सुरुवात कशापासून झाली आहे, की जो वीर, महावीर सर्वात मोठा योद्धा अर्जुन, तो आपल्या नातेवाईकांना बघून आणि ह्या युद्धाचे काय दुष्परिणाम होतील, की माझ्यामुळे हे माझे जे नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांचा नाश होणार, त्यांचं मरण होणार आणि तो स्वतःच्या मरणाला घाबरत नाहीये. तो कशाला घाबरतोय, की माझ्यापासून हे पाप होणार आहे आणि या पापापासून जो नरसंहार होणार आहे, जो कुळक्षय होणार आहे आणि त्या कुळक्षयापासून जो मी पापाचा अधिकारी होणार आणि मग माझा जो लाडका जो कृष्ण आहे, त्याच्यापासून मी दुरावीन, ही त्याला भीती आहे. आणि ह्या भीतीने तो शस्त्र टाकतो आणि संपूर्ण भगवद्गीतेचा उद्देश काय आहे, की त्याचा जो भ्रम आहे, तो भ्रम दूर करून त्याला युद्ध करायला लावायचं. तर इथे त्यांनी काय सांगितलं, की अर्जुनाला असं वाटतं, की मी आता युद्ध करायला चालू करणार आणि हे सगळे लोकं मरणार. म्हणजे हा सगळा नरसंहार होणार. हा जो भ्रम असतो, तो दूर करण्यासाठी कृष्णाने काय दाखवलं, की बघ हे सगळे जे सैन्य आहे, ते मरणारच आहे. त्यांनी एकेका मुखामध्ये संपूर्ण सैन्यांच्या अशा नद्यांच्या नद्या वाहतायत, ते सगळं सांगितलं. आणि तू जरी शस्त्र टाकलंस, तरी यांचं मरण का टळणार नाही? म्हणजे तू मारणार आणि हे मरणार आहे असं नाहीये. उलट तुझं हे कर्तव्य आहे. दुसरा प्रश्न की देव सगळीकडे आहे आणि सगळ्यात देव आहे. हे जाणणं पुरे नाही का? आता परमार्थाचा तर हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे, की आपण अद्वैत भाव म्हणतो. अद्वैत म्हणजे कुठेच असा दुजा भाव नाहीये. मी संपूर्ण प्राणी मात्र यांच्यामध्ये सगळं एकच तत्व आहे. हा तर खूप महत्त्वाचा भाग आहे. पण हा अद्वैत भाव बऱ्याच लोकांना कळणं खूप कठीण होतं, की असं जर कळलं, तर खरोखर परमार्थामध्ये त्या माणसाची खूप प्रगती झाली, असं म्हणता येईल. पण ती सगळ्यांना जमत नाही. म्हणजे महत्त्वाची पायरी आहे, त्याच्या पुढची पायरी आहे, की ते समजून मग आपलं आचरण करायचं. तिसरा प्रश्न आहे, की सामान्य माणसाने यातून काय अर्थबोध घ्यावा? की चैतन्य रूप आहे, विश्वरूप आहे, सगुण रूप आहे, निर्गुण रूप आहे. ह्याच्यातून सगळ्यातून काय त्यांनी अर्थबोध घ्यावा? तर मी तर म्हणेन, की भाव तसा देव. कुणाला देव कुठल्या रूपामध्ये, कुठल्या स्वरूपामध्ये दिसेल हे काही सांगता येत नाही. जसा भाव त्याचा असेल, त्या दृष्टीने तो देव बघेल. काही लोकांना सगुणामध्ये देव बघायची आवड असते, काही लोकांना निर्गुणामध्ये बघायची आवड असते किंवा ते त्यांना जमतं. काही लोकं निसर्गामध्ये देव बघतात. आपण जगामधल्या ज्या काही प्राचीन संस्कृती बघितल्या, तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं, की निसर्गाला देव मानतात, झाडांना देव मानतात, डोंगरांना देव मानतात. तर कोण कुठे देव बघू शकेल, हे याचं काही एकच उत्तर नाहीये. म्हणून मी तर म्हणेन, की विश्वरूप दर्शन असो किंवा चैतन्य रूप असो किंवा सगुण भक्ती असो, भाव तसा देव हाच साधकांनी अर्थबोध घ्यावा. शेवटचा त्याचा प्रश्न आहे, की अध्यायात शांत आणि अद्भुत रसांच्या मिलनाचा काय अर्थ? भगवंत ह्या सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्यासाठी कारणीभूत आहे. हे पण 9व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. आपण ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतो. उत्पत्ती आणि लय, ब्रह्मा आणि महेश यांचं जे काम आहे, ते जर बघितलं तर दोन्हीही गोष्टी अतिशय व्हायोलेंट आहेत. सायंटिफिकली जरी बघितलं आपण, की जे काही आत्तापर्यंत शास्त्रज्ञांचं ज्ञान आहे, की पृथ्वी कशी निर्माण झाली किंवा हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं. ते बघितलं तर बऱ्याचसा असा व्हायोलन्स आहे. म्हणजे प्लॅनेट्स वगैरे एकमेकांवरती आदळून जशी पृथ्वी निर्माण झाली आहे किंवा पृथ्वीच्या आतमध्ये जो लावा रस आहे त्याच्यामुळे तो कसा शांत झाला आणि त्याच्यावरून मग कशी पृथ्वीवरती पाणी वगैरे सगळं आलं. हे सगळ्याचा म्हणजे वाचलं किंवा अभ्यास केला तर कळून येतं, की उत्पत्ती सुद्धा खूप व्हायोलंट होती. आणि लय तर व्हायलंट असणारच आहे. म्हणजे आपण नुसत्या नॅचरल डिझास्टर्स बघितल्या, की त्याच्यातून तर सुद्धा कळतं, की किती असा संहार होऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा एक भगवंताचं रूप आहे. तर ते रूप दाखवण्यासाठी त्यांनी अद्भुत रस म्हटलं. आपण ब्रह्मा आणि महेश यांचं कार्य बघितलं, की उत्पत्ती आणि लय खूप व्हायलंट आहे. ते अद्भुत रसाचं प्रतीक आहे. शांत काय, की स्थिती. म्हणजे विष्णू कशासाठी आहे, की
या ब्रह्मांडाच्या स्थितीसाठी कारणीभूत विष्णू आहे. तर त्याचं जे प्रतीक आहे म्हणून शांत रस. तर मला असं वाटतं की ह्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत रस दोन्ही सांगून त्यांनी सांगण्याचा असा प्रयत्न केला असावा, की भगवंत ह्या तिन्हीसाठी उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्यासाठी कारणीभूत आहे. तर असं तुम्ही सुद्धा याच्यावरती विचार करा या प्रश्नावरती आणि आपण ह्या अध्यायावरती निरूपण झाल्यावर आपण परत तुमचे जे विचार आहेत आपल्या चर्चासत्रामध्ये ते बघूया. गेल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन सांगतो, की तुमचं ते विश्वरूप दर्शन आता थांबवा आणि मला तुमची जी सगुण रूप आहे, जी मला माहिती आहे तशी मूर्ती आणा. आणि मग पुढे अर्जुन म्हणतो, कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. अर्जुन कृष्णाला म्हणतो, की कृष्णा लक्ष दे, की तुम्ही मला हे विश्वरूप दाखवलं. पण ते विश्वरूप दाखवून काय झालं? ते सगळं असं अकराळ-विक्राळ रूप बघून, अशी चित्र-विचित्र प्रकार बघून मी घाबरलो. आणि घाबरलो कशासाठी? तो काय स्वतःच्या मरणासाठी घाबरत नाहीये. त्यांनी असंख्य युद्ध केली आहेत. त्याच्यामुळे स्वतःच्या मरणासाठी नाही, पण त्याला असं वाटतं, की मी हा प्रश्न विचारून चूक केली का? ही संपूर्ण सृष्टीचा नाश होणार का? ही त्याला भीती वाटते. म्हणून तो म्हणतो, की "ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. आणि इये कृष्ण मूर्तीची सवे, या लागी सोय धरिली जिवे, तव नको म्हणून देवे वारिले माते." विश्वरूप दर्शन थांबवा असं मी तुम्हाला सांगितलं आणि जी कृष्णमूर्ती माणसाच्या आकारामध्ये किंवा लहानपणापासून जो कृष्ण मी बघतोय, त्या स्वरूपाची जी मला सवय होती, ते दाखवा असं तुम्हाला सांगितलं. त्या सगुण रूपामध्ये मी जर तुमची भक्ती केली किंवा कोणी साधकाने भक्ती केली, असं जेव्हा मी विचार मांडला, तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं, की "अरे, मी निर्गुण निराकार आहे." तर गैरसमजूत करतात, की मला आकारामध्ये आणतात. मी अनादी आहे, अनंत आहे. मी निरुपाधिक आहे. तरी सुद्धा काय करतात, की त्या मूर्तीमध्ये मला बघतात आणि मूर्तीचं आवाहन करतात, प्रतिष्ठान करतात, विसर्जन करतात. हे किती चुकीचा प्रकार आहे. तर तुम्ही मला तेव्हा असं सांगितलं, की सगुण रूपामध्ये जर तू माझी भक्ती करशील, तर ते पण चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही वारिले माते म्हणजे तुम्ही माझा निषेध केला. अर्जुन म्हणतो, की तरी व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे साकार रूप असो किंवा निराकार रूप असो. आता इथे एक महत्त्वाचा भाग आहे इथे, की इथे अव्यक्त कशाला म्हणतात आणि व्यक्त कशाला? व्यक्त तर सोपं आहे, की सगुण रूप आहे. म्हणजे जे मला समोर दिसतंय, ज्याला आकार आहे, ते व्यक्त आहे. पण इथे अर्जुन काय म्हणतोय, की जे विश्वरूप तुम्ही मला जे दाखवलं, ते जरी आकारामध्ये असेल, तरी सुद्धा ते कसं होतं, या स्वरूपाला कुठेच आदी नाहीये, मध्य नाहीये आणि अंत नाहीये. हे असं विशाल स्वरूप आहे. इतकं प्रचंड आहे, की त्याचा कुठला आकार आहे तेच समजत नाहीये. म्हणजे त्या अनुषंगाने अर्जुन इथे काय म्हणतोय, की जे विश्वरूप आहे ते अव्यक्ताचं काहीतरी स्वरूप आहे. म्हणून त्याला तो अव्यक्त म्हणतोय. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत. माझी ही खात्री झाली आहे कृष्ण, की विश्वरूप असो किंवा तुमची ही कृष्णमूर्ती असो, हे सगळं तुम्हीच आहे. भक्ती पाविजे व्यक्त, भक्तीनी सगुण रूपाची प्राप्ती होऊ शकते आणि योगानी निर्गुण रूपाची किंवा निराकाराची प्राप्ती होऊ शकते. हे मला आता कळलं. तर आता इथे योग म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय? हा थोडासा आपण त्याच्यावरती जरा विचार करूया. की योग म्हणजे आपण 6व्या अध्यायामध्ये अभ्यास योगाबद्दल म्हटलं, की अजून चांगला शब्द ध्यान योग आपण म्हणू शकतो. हे अष्टांग योगाबद्दल सांगितलं होतं, की यम, नियम, प्राणायाम. तर आपल्या समजुतीसाठी आपण असे 2 शब्द वापरूया, की जे भक्ती करतात ते संत आपल्या आपल्या जितके माहिती असतील ते संत, सज्जन किंवा साधक आहेत. साधकांसाठी जो मार्ग असतो तो भक्ती मार्ग. तर भक्ती मार्गामध्ये जे पडणारे संत, सज्जन आणि योग म्हणजे काय आपण जे ध्यान धारणा करतात किंवा त्यांना आपण योगी म्हणू शकतो. आणि हे योगी कसे आहेत, की त्या अष्टांग योगामध्ये सुद्धा सांगितलं होतं, की अतिशय निर्जन ठिकाणी जाऊन म्हणजे ह्यांना लोकेशन अजिबात नसते. हे अतिशय दुर्मिळ लोकं असतात. त्यांनी सर्व संघ परित्याग केलेला असतो. म्हणजे साधारण प्रपंचापासून इतके ते लांब गेलेले असतात. लांब म्हणजे मनानेच नाही, तर शरीराने सुद्धा लांब गेलेले असतात. अशी जी योगी. तर हे थोडेसे असे डोळ्यापुढे आणा, की जेव्हा आपण भक्ती म्हणतो तेव्हा संतांचं स्वरूप डोळ्यासमोर आणा आणि योग जेव्हा म्हणतो, तेव्हा असे हे जे साधू आहेत, ऋषी मुनी आहेत, जे अतिशय निर्जन ठिकाणी समजा जंगलामध्ये किंवा हिमालयामध्ये जाऊन वर्षानुवर्ष ती साधना, ध्यानधारणा करतात. तर ते म्हणतात, की भक्तीनी तुझ्या सगुण रूपाची उपासना होते आणि योगाने तुझ्या निर्गुण रूपाची उपासना होते.
ते म्हणतात ह्या दोन्ही ज्या वाटा आहेत, कुठल्या वाटा? भक्ती मार्ग एक आहे आणि योग मार्ग किंवा ध्यान मार्ग. ह्या ज्या दोन्ही वाटा आहेत, त्या दोन्ही वाटा तुझ्यापर्यंतच जातात. व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगेजी येथ. म्हणजे सगुण आणि निर्गुण रूपाच्या प्राप्तीसाठी हे दोन्ही उंबरेच आहेत. याचं अजून आपण कसं वर्णन करू शकतो, की परब्रह्म जे आहे, ज्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे, ते नक्कीच आहे. म्हणजे हे आता अर्जुनाचं जे अ, त्याला जे समजलंय ते सांगतोय, की परब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे, हे मला नक्की कळलं. त्या परब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी एक मार्ग आहे. तो मार्ग कसा आहे? तो साकारातून निराकाराकडे जातो. सगुणातून निर्गुणाकडे जातं. त्या मार्गाला आपण म्हणजे तो जो उंबरठा आहे, ते म्हणतात की इथे व्यक्ताव्यक्त दारवंटा असं म्हटलंय. तर त्यातल्या ह्या 2 मार्गामधला जो उंबरठा आहे, तो उंबरठा कसा आहे? साकारातून निराकाराकडे जाणार आहे. दुसरा उंबरठा कसा आहे? जो निराकारातून निराकाराकडे जाणार आहे. म्हणजे निर्गुणातून निर्गुणाकडे. पण एवढं मला नक्की कळलं, की हे दोन्ही मार्ग तुझ्यापर्यंत घेऊन जातात. जो सगुणाकडून निर्गुणाकडे जातोय, त्या मार्गाला भक्ती मार्ग म्हणतो. आणि त्या मार्गावर चालणारे आपल्या समजुतीसाठी आपण त्यांना संत, सज्जन म्हणू. जे निराकारातून निराकाराकडे जातात, निर्गुणातून निर्गुणाकडे जातात. त्याला योग मार्ग किंवा ध्यान मार्ग म्हणू आणि त्यांना आपण साधू किंवा योगी म्हणू. अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. अमृताने भरलेला समुद्र आहे. सगळीकडे त्या समुद्रामध्ये सगळीकडेच अमृत आहे. तर त्या समुद्रातली एक चूळ जरी घेतली, तरी सुद्धा त्या चुळीचं जे महात्म्य आहे, त्या चुळीचं सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आणि संपूर्ण समुद्राचं, त्या सागराचं सामर्थ्य एकच आहे. म्हणजे त्यांचा जो परिणाम होणार आहे, तो एकच आहे. हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथी जी निरुती परिपुसणे योगपती ते याची लागे. हे मला नक्की कळलं. पण ह्याच्यामुळेच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता कसं आहे, मग इथे परत अर्जुनाची प्रश्न विचारण्याची खूबी दिसून येते, की एक-एक गोष्ट, एक-एक शंका तो स्वतःच्या डोक्यातल्या अशा विचारत जातो आणि त्यांचं निरसन झाल्यावर पुढे अजूनही त्याला वेगवेगळे प्रश्न येतात. म्हणजे ह्याच्यावरून त्याची चौकस बुद्धी दिसून येते आणि अगदी विषयाच्या मुळाशी जाऊन समजून घेण्याची त्याची वृत्ती इथे दिसून येते. तर प्रश्न काय विचारायचा आहे? तो म्हणतो, की "तरी तुझ लागी कर्म, तुची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला." तर एका मार्गावरचे जे लोक आहेत, ते कसे लोक आहेत, की ते तुझं स्मरण करून, तुला सर्वस्व मानून, तुझ्यासाठी सगळं कर्म करतात. तुझ्या स्मरणामध्ये संपूर्ण कर्म करतात आणि कसं करतात? भक्तिभावाने करतात, अनन्य भक्तीने करतात. ते अगदी त्यांचं जीवन तुला अर्पण करतात. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधून या जिवारी उपासिती. आणि ते असं कर्म करताना तुझं जे स्वरूप आहे, तुझं जे सगुण रूप आहे, ते आपल्या अंतःकरणामध्ये भरून अहोरात्र तुझी उपासना करतात. तर हे भक्ती मार्गाचं वर्णन. दुसरं काय, की आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियेसी जे कानडे. प्रणवा पैलीकडे म्हणजे ओंकाराच्याही पलीकडे आहे. वैखरियेसी जे कानडे. जे अ, वाणीला जे सांगता येत नाही. जे आपण बघितलं, की वेदांनी प्रयत्न केले. वेद सांगत राहिले, की नेती, नेती. नाही असं नाहीये, तसं नाहीये. म्हणजे त्या स्वरूपाचं वर्णन कुठल्याच पद्धतीने करू शकत नाहीये. तर ज्ञानेश्वरची सुरुवातच कशी झाली आहे? ओंकार स्वरूपापासून झाली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या म्हणजे तूच फक्त तुला जाणू शकतोस. असं त्याचं स्वरूप आहे. ह्या ओंकाराच्याही पलीकडे, की ज्याला जाणण्यासाठी अजून काहीच नाहीये. ज्याचं वर्णन कुठल्याच वाणीनी, कुठल्याच शब्दांनी करता येत नाहीये. काही सियाही सांगडे नव्हेची जी वस्तू, त्याची तुलना करण्यासाठी कुठलीच वस्तू नाहीये. हे आकाशाची तुलना कशाशी करणार? फक्त आकाशाशीच करणार. ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देशरहित, असं जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, जे निरंतर आहे, जे दिसत नाही, ज्याला देश काळाच्या मर्यादा नाहीयेत, जे नामरहित आहे. सोहम भावे उपासिती. अशा परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी काही लोक काय करतात, की अहम ब्रह्मास्मी, सोहम भाव म्हणजे मीच हे ब्रह्म आहे, अशी जाणीव करून तुझी उपासना करतात. म्हणजे त्यांना ज्ञानी पण म्हणतात. मग ह्या ओव्यांमध्ये त्यांनी काय सांगितलं, की जो योग मार्ग किंवा ध्यान मार्ग आहे, त्याच्याबद्दल सांगितलं. तर एका ठिकाणी सांगतात, की जे तुला मनोभावे तुझी भक्ती करतात ते, आणि दुसरे जे आहे, जे तुझ्या निर्गुणाची ते उपासना करतात योग मार्गाने. ह्या दोघांमध्ये तया आणि जी भक्ता म्हणजे या योग्यांमध्ये आणि भक्तांमध्ये येर येरान माझी अनंता कवणे योगू तत्वता जाणीताला सांगा.
ह्या दोघांमध्ये तुझं जे तत्व आहे, तुझं जे मूळ तत्व आहे, ते खरोखर कोणाला कळलं हे मला सांग. या किरीटीची या बोला, तो जगतबंधू संतोषला. म्हणे हो प्रश्न भला जाणसी करू. हा प्रश्न ऐकून आणि तो प्रश्न विचारण्याची जी त्याची शैली आहे अर्जुनाची, ती ऐकून जगतबंधू संतोषला. कृष्ण अतिशय आनंदी होतो आणि तो म्हणतो, की "अर्जुना तुला खरोखर आता प्रश्न कसे विचारावेत आणि ते विचारताना काय-काय सांगावं हे तुला आता व्यवस्थित कळलंय." त्याच्यामुळे कृष्ण अतिशय आनंदी होतो. त्या प्रश्नांची उत्तरं देताना कृष्ण काय सांगतो ते आपण बघूया. की त्यांनी इथे आता भक्ती मार्ग आणि योग मार्ग यांची तुलना केली. कृष्ण म्हणतो, "तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनिचित्त, जे रात्री दिवस न म्हणता उपासिती." आता हे भक्ती मार्गाबद्दल सांगतात, की जे आपले काया वाचा मनाने आपलं चित्त अर्पण करून जे रात्रंदिवस माझी उपासना करतात, या पारी जे भक्त आपण आपले मज देत, तेची मी योगयुक्त परम मानी. असं जे सर्वस्व मला अर्पण करतात, ते तर मला खूपच आवडतात. हे आता 9व्या अध्यायातल्या काही ओव्या आठवत असतील, की "पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पावणे भलते या." त्यांनी किती सांगितलं होतं, की "अरे, काहीच मला अर्पण करण्याची गरज नाहीये. साधं पान, फूल, कुठलंही फळ, चांगलं असो, वाईट असो, अगदी पाणी सुद्धा दिलंस, पण ते भक्तिभावाने दिलंस, तर मात्र मी तुला नक्की भेटेन." तर इतकं त्यांना भक्तीची आवड आहे किंवा त्या भावाची आवड आहे. तर इथे तेच सांगतात, की "तेची मी योगयुक्त परममानी." असे जे भक्त असतात त्यांना मी काय म्हणतो, ते परम योगयुक्त आहेत. म्हणजे ते सर्वात श्रेष्ठ आहेत. पुढे ते म्हणतात, "आणि येर तेही पांडव, जे आरोढुनी सोहम भावा, झोंबती निरवयवा अक्षरासी." जे योगी आहेत, ते काय करतायत? जे सोहम भावानी निर्गुणाची उपासना करतायत. जे अहम ब्रह्मास्मी असं म्हणून नुसत्या ज्या निर्गुण निराकाराची उपासना करतात योग मार्गाने आणि झोंबती निरवयवा अक्षरासी. हे सगळं ज्ञान कसं आहे इंद्रियांच्या पलीकडे आहे. म्हणून ते इथे निरवयवा असा शब्द वापरतात. आणि अक्षरासी, अक्षरासी म्हणजे जे निर्गुण आहे, निराकार आहे, अनादी आहे, अनंत आहे. म्हणजे असं दाखवता येत नाहीये किंवा त्याचं वर्णन करता येत नाही. त्याच्याशी काय करतात झोंबतात म्हणजे झोकून देतात. त्या योग मार्गामध्ये त्यांची उपासना चालू असते. वर्षानुवर्ष चालू असते. आणि मग पुढे या ओळीच्या नंतर ते वर्णन करतात. म्हणजे तुम्हालाही आठवत असेल अभ्यास योगामधलं, की सुरुवात त्यांनी सांगितली होती, की स्थळ कसं असावं, असं आसन कसं असावं आणि लोकांपासून अतिशय लांब अशा स्थळी जाऊन मग ते एका पद्धतीने आसन मांडून मग ती योग साधना, मग प्राणायामाबद्दल बघितलं. ध्यान, धारणा, इंद्रिय संयमन आहे, मनोनिग्रह आहे. ह्या सगळ्या एक-एक पायऱ्या करत जाऊन मग एकाग्रता वाढवून ध्यान, धारणा, समाधी आणि मग शेवटी जे परब्रह्म आहे त्याची प्राप्ती होते. आणि ह्याच्यामध्येच माऊलींनी कुंडलिनी योगाबद्दल सांगितलं होतं. इडा आणि पिंगळा या नाड्यांमध्ये समन्वय साधून सुषुम्ना नाडीमधून प्राणवायू 6 चक्रांमधून वर-वर आणत आज्ञाचक्रापर्यंत येऊन मग ते सहस्त्रार चक्रामध्ये जाऊन जी काही कुंडलिनी जागृत होते आणि मग त्याच्यानंतर ज्या सिद्धी प्राप्त होतात आणि मग तो त्या माणसाचा देह म्हणजे संपूर्ण त्याचं स्वरूप वायुरूप होऊन जातं आणि मग त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. असं ते सगळं ते वर्णन इथे त्यांनी थोडक्यात परत केलं या ओवीच्या नंतर. ते म्हणतात, "अशी जी योगी आहेत, आपुलिया साठोवाटी, शून्य घेती उठाउठी." हे कसं आहे, की हा भरपूर प्रयास आहे. म्हणजे हे करणं खूप कठीण आहे. कसं आहे, की सगळ्याचा त्याग करायचा आहे. माणूस जो देहरूपी आहे, जो प्रपंचामुळे त्याचा जन्म होतो, तो प्रपंच सोडून, सगळी माणसं, सगळे नातेवाईक सगळं सोडून, देहाचे जे गुणधर्म आहेत, कुठले तहान, भूक, झोप हे सगळं विसरून, इतक्या सगळ्या उठाठेवी करून काय करायचंय, तर जे दिसत नाहीये त्याची प्राप्ती करून घ्यायचा प्रयत्न करायचा. किती कठीण आहे गोष्ट आहे. ते म्हणतात, "आपुलिया साठोवाटी, शून्य घेती उठाउठी, तेही मातेची किरीटी पावती का?" पण कृष्ण म्हणतो, की असे जे योगी आहेत, जे खरोखर अशी साधना करतात, उपासना करतात, ते सुद्धा मलाच येऊन मिळतात. तर थोडक्यात त्यांनी इथे काय सांगितलंय, की भक्ती मार्गामधले लोकं असो किंवा ध्यान मार्ग किंवा योग मार्गामधले असो, ते शेवटी येऊन मलाच मिळतात. हे जर साधर्म्य आहे दोघांमध्ये, तर मग फरक काय आहे दोन्ही मार्गांमध्ये? "वासोनी योगाचे निबळे, अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया." योग मार्गाने अजून काही वेगळं असं मिळतं असं नाहीये. या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, मुक्ती किंवा मोक्ष ही जी प्राप्ती हा जो उद्देश असतो, तो दोन्ही मार्गाने मिळतो. तो योग मार्गाने सुद्धा मिळतो, पण अजून त्याच्यापेक्षा वेगळं असं काही मिळत नाहीये.
पण त्याच्यामध्ये कष्ट खूप होतात. जीही सकळ भूतांची आहे ती, निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती विण. म्हणजे असं जे निर्गुण निराकार रूप आहे, त्या अव्यक्ताची उपासना जर भक्तीशिवाय केली, त्यांचं कसं होतं, अतिशय अज्ञातवासामध्ये, अतिशय निर्जन ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे सामान्य माणसांना, प्रापंचिकाला ते आहेत की नाहीत हे कळणं सुद्धा कठीण आहे. हे कोट्यावधी लोकांपैकी एखादाच कोणतरी असा योगी असेल. मी ऐकून असं माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे, त्यांना असे काही काही योगी किंवा साधू असे दिसलेत. हे नाही असं नाहीये, पण हा खूप असा दुर्मिळ मार्ग आहे. साध्या लोकांसाठी हा नाहीये किंवा प्रापंचिक माणसासाठी तरी नक्कीच नाहीये. तर अशा माणसाची पहिली गोष्ट काय, की सर्व संघ परित्याग, सगळं सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला जमणार आहे का? तर अशा लोकांना जे सर्व संघ परित्याग करून त्यांना काय करायचंय, की देहबुद्धी जी आहेत आणि देहाची सगळे विकार आहेत, ते सगळे संपवायचे आहेत. कमी करायचं असं नाहीये, अगदी समूळ नष्ट करायचे आहेत. आणि त्याच्याबरोबरच जे षड्रिपू आपण म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांच्यावरती संपूर्ण विजय मिळवायचा. तर हे करताना काय होतं ते म्हणतात, की काम, क्रोधांचे विलग. जितकं आपण त्या विकारांना शांत करायला जातो, तेवढे ते विकार उफाळून येतात. तर ही इतकी कठीण गोष्ट आहे, की त्या योग्यांची त्यांचा जो प्रयोग चालू असतो, हे सगळे षड्रिपूंवर विजय मिळवण्याचा, त्याच्यामध्ये काय होतं, हे सगळे विकार उफाळून येतात आणि शून्येसी याग झुंजवावे लागे. आणि हे सगळा जो उपद्व्याप त्यांना करायचा असतो, ते कशासाठी? तर शून्याची प्राप्ती करण्यासाठी. शून्याची म्हणजे काय? की जे दिसतच नाहीये, जे त्यांना अ, वर्णन करता येत नाहीये, अशाची प्राप्ती करण्यासाठी त्यांना हा सगळा खटाटोप करायला लागतो. म्हणजे किती ते कठीण आहे. जे दिसतंय, ज्याची जाणीव होते, ते समूळ नष्ट करायचं आहे आणि जे अजिबात दिसत नाहीये, जे वर्णन करता येत नाहीये, त्याची प्राप्ती करायची. ह्या दोन्ही गोष्टी किती कठीण आहेत. पण ह्या कठीण आहेत म्हणूनच ह्या अतिशय दुर्मिळ आहेत. कोट्यावधी लोकांमध्ये एकाला असा मार्ग जमू शकतो. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप त्रास होतो आणि सगळ्या इंद्रियांवरती त्यांना विजय मिळवायचा असतो. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भुकची खावी, अहोरात्र व्हावी मवावा वारा. म्हणजे दिवसेंदिवस त्यांची ती समाधी लागते. ते आपण ध्यान म्हटलं, एकाग्रता म्हटली. त्या समाधीमध्ये तहान, भूक, झोप हे सगळं विसरावं लागतं. तहान लागली तर त्यांना काय, पाणी नाही, त्यांना तहानच प्यावी लागते. भूक लागली तर काय, त्यांना भूकच खावी लागते. अहोरात्र व्हावी मवावा वारा. आणि एवढं सगळं करून प्राप्त काय करायचं? त्यांना असं काय दिसतच नाहीये, हातात लागत नाहीये. तर ते कसं आहे, की हातांनी वारा मोजावा, असा तो प्रकार असतो. तर असा जो योग मार्ग आहे, त्याच्यामध्ये खूप कष्ट होतात आणि म्हणून ते म्हणतात, "म्हणोनी योगाची या वाटा, जे निघाले गा सुभाटा, तया दुःखाचाची वाटा मागा आला." म्हणजे हा योग मार्ग कोणासाठी आहे, याच्यामध्ये काय काय करायला लागतं, हे न जाणता जर कोणी या योग मार्गावर गेला आणि साधारणपणे प्रापंचिक माणूस जो आहे, तो जर समजा ह्या योग मार्गावरती गेला, तर त्याच्या वाट्याला दुःखाशिवाय काही येणार नाही. आणि जन्मोजन्मींची साधना असल्यानंतर मग कुठे एखाद्या जन्मामध्ये कोणाला या योग मार्गामध्ये प्रगती करता येते. या ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलं, की या भक्ती मार्ग आणि योग मार्ग यांच्यामध्ये साधर्म्य काय आहे आणि फरक काय? तर मग परत प्रश्न हाच येतो, की प्रापंचिक माणसांनी काय करावं? तर इथे ते सांगतात, की प्रापंचिकासाठी भक्ती मार्ग हा सर्वात योग्य. ते कसे सांगतात? "विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे." तर मी आधी म्हटलं, की हा अध्याय मला भरपूर आवडतो. ह्याच्यातली एक-एक ओवी बऱ्याचशा ओव्या अशा ठळक अक्षरामध्ये लिहिण्यासारख्या आहेत. मी तर म्हणेन, की सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्यासारख्या. तर ही एक अशी ओवी आहे, की एकाच ओवीमध्ये साध्या शब्दांमध्ये त्यांनी आचरण कसं करावं हे सांगितलंय. आणि नुसते हे 3 शब्द जरी लक्षात राहिले, की पाळीत, गाळीत आणि जाळीत. तरी सुद्धा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कसं आचरण करावं हे कळेल. ते म्हणतात विधी ते पाळीत. विधी म्हणजे तुझी जी कर्म आहेत, तुझं जे कर्तव्य आहे, तुझं जे स्वधर्मानुसार तुझी जी कर्तव्य आहेत, ती कर, त्यांचं पालन कर. निषेधा ते गाळित. कुकर्म आहेत, वाईट कर्म आहेत, ती गाळून टाक, ती टाकून दे. हा गाळीत एक सुंदर शब्द आहे. असाच बऱ्याच वेळा सांडोनी शब्द येतो. सांडोनी म्हणजे टाकून द्या. मज देऊनी जाळीत कर्मफळ. आणि जी काही तुझी कर्माची फळं असतील, ती जाळून टाक. जाळून कशी टाक? ययापारी पाही, अर्जुना माझे ठाई, संन्यासोनी नाही करीती कर्म. मला आपण करून टाक. आपण संन्यास योग बघितला, की कर्म फलत्याग आणि कर्म संन्यास याच्याबद्दल म्हटलं.
तर ते म्हणतात, की "तू तुझं कर्तव्य कर, वाईट कर्म टाकून दे आणि जी काही कर्म करशील त्याचं कर्मफळ मला अर्पण करून ती संपूर्ण कर्माचा नाश करून टाक. संन्यासुनी नाही करीती कर्म. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यानमिषय घर माझे आले." अशा पद्धतीने जी माझी निरंतर उपासना करतात, अशी जी भक्त असतात, ते नक्कीच माझ्याकडे माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतात. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. हे अशी जी अनन्य भावाने भक्ती करतात आणि कशी काया वाचा मनाने संपूर्ण सर्वस्व मला अर्पण करून माझी भक्ती करतात. त्यांची एकच गोष्ट नाही अर्जुना, त्यांचं तर सगळंच मी करतो. म्हणजे आपण 9व्या अध्यायामध्ये पण अशा पद्धतीच्या बऱ्याचशा ओव्या आल्या होत्या. श्लोक पण होता ना, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे मी संपूर्ण तुझा परमार्थ मार्गामधली प्रगती करण्याचा जो संपूर्ण भार आहे, तो भार मीच वाहीन. योगक्षेमं वहाम्यहम्. या भवसागरातून तुला पार करण्यासाठी जे काही तुला लागेल, याची काळजी घेण्यासाठी मी आहे. तेच इथे म्हणतात, जे सर्व मी करीन. आणि अजून एक ओवी होती 9व्या अध्यायामध्ये, "ऐसे अनन्य गती के चित्ते, चिंतितसा ते माते, जे उपासिती तया ते मीची सेव." अशी जी माझी उपासना करतात, त्यांची अरे मीच सेवा करतो. तर त्याच अर्थाची इथे ओवी आहे. पुढे ते म्हणतात, की अशा भक्तांना पैलतीरी आणण्यासाठी मी काय केलंय, की नामाची या सहस्त्रवरी, नामरूपाच्या माझ्या सगुण रूपाच्या असंख्य नावा तयार केल्या आणि त्या नावा ह्या भवसागरामध्ये आणल्या. सजून या संसारी तारू झालो आणि त्यांचा मी तारक झालो. या नावामधून जन्म-मरणाच्या फेऱ्यामधून त्याची सुटका करण्यासाठी मी त्यांचा तारक झालोय आणि त्या तारकासाठी तारक बनण्यासाठी मी असंख्य सहस्त्र नाव आणि रूप या विश्वामध्ये आणली. सडे जे देखिले ते ध्यानकासे लाविले, परिग्रही घातले तर्यावरी. ही पण एक महत्वाची ओवी आहे. सडे जे देखले, सडे म्हणजे जे एकटे आहेत. त्याचा अर्थ कसा लावू शकतो, की जे ज्यांनी सर्व संग परित्याग केला आहे, ते ध्यानकासे लाविले. त्यांना कुठे लावला मी? ध्यान मार्गावर लावला, योग मार्गावर लावला. कमीत कमी शब्दांमध्ये त्यांनी कसं सांगितलं, की सडे ज्यांना प्लीज बंधनं नाहीयेत, प्रपंचाची बंधनं नाहीयेत. आणि अजूनही त्याच्या अजून मोठा अर्थ, की मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह इतका म्हणजे त्यांनी देहबुद्धी सोडली आहे. सडेचा हा पण अर्थ होऊ शकतो. प्रपंच सोडलाय, देहबुद्धी सोडली आहे. अशी जी लोकं आहेत, त्यांना मी ध्यान मार्गाकडे लावलं. परिग्रही घातले तर्यावरी आणि जे प्रापंचिक लोक आहेत, त्यांना काय केलं? त्यांना या एकेका नावेवर बसण्यासाठी सांगितलं. नाव कुठली? सगुण रूपाची जी उपासना आहे किंवा भक्ती मार्ग आहे. त्याच्यावरती त्यांना बसायला सांगितलं. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी, मग आणिले तटी सायुज्याची या. जे कोणी अशी ह्या सगुण रूपाच्या नावेमध्ये नाही बसले, पण तरी सुद्धा त्यांना माझं रूप आवडतं. त्यांना त्यांना काय केलं? त्यांच्या पोटाला प्रेमाची किंवा श्रद्धेची पेटी बांधली. हळुवारपणे त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण केली आणि मग त्यांना हळू-हळू भक्ती मार्गावरती आणून त्यांना मुक्ती प्राप्त झाली. सायुज्याची आहे म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त करून दिला किंवा त्यांना पैलतीरी आणलं. परिभक्ताचे निनावे, चतुष्पादादी आगवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. आणि असे भक्त ते म्हणजे मनुष्यच असं असं नाही. ते प्राणी जरी असतील, तरी सुद्धा त्यांना वैकुंठाचं राज्य करण्याची योग्यता त्यांच्याकडे मी निर्माण केली. इथे परत तेच येते, की "पै भक्ती ऐकी मी जाणे, तेथे साने थोर म्हणे." इथे कुठलाच भेदभाव नाहीये. म्हणजे मनुष्यांमध्ये तर नाहीच नाही, पण प्राणी जरी असेल, तरी सुद्धा मी त्यांना आपलासा करून घेतो. "म्हणून निघा भक्ता, नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा." म्हणून या भक्ती मार्गावरती जे लोक असतील, जे साधक असतील आणि जे अतिशय अनन्य भावाने माझी भक्ती करतायत आणि ज्यांना कर्म कशी करावीत आणि भक्ती कशी करावी. आपण गेल्या अध्यायामध्ये बघितलं, की युक्तीनी कर्म आणि भक्ती हे दोन्ही एकत्रितपणे केलं, की मोक्ष कसा प्राप्त होतो. तर अशा भक्तांना कुठलीच चिंता करण्याचं कारण नाहीये. का? कारण त्यांचा उद्धार करण्यासाठी मी आहे आणि मी कसा आहे? मी सदा आहे. मी नेहमीच त्यांचा उद्धार करण्यासाठी हजर आहे. या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकीजे जे यया मार्गा भजिजे. म्हणून ते म्हणतात अर्जुना आणि अर्जुनाच्या अनुषंगाने प्रापंचिक साधकांना, आपल्यासारख्या लोकांना ते सांगतात, हा मंत्र तुवा धनंजया, मी तुला हा एक मंत्र देतो. कुठला? की तू भक्ती मार्गावर राहा आणि भक्ती मार्गावर राहून माझी उपासना कर. तर हा संपूर्ण म्हणजे 9व्या अध्यायाच्या शेवटी जे सांगतात, की "झडझडोनी वैरा नेग ये भक्तीची वाटे लाग, तया पावसी अव्यंग निजधाम माझे."
इथे जो 9व्या अध्यायाचा शेवट होतो, की तू भक्ती मार्गाला लाग आणि मग सगुण, निर्गुण आणि विभूती विस्तार योग, विश्वरूप दर्शन योग ह्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने विवेचन होऊन भक्ती योगामध्ये येऊन ते परत सांगतात, की भक्ती मार्ग तुझ्यासाठी का श्रेष्ठ आहे आणि तू शेवटी हे सगळं टाकून आत्तापर्यंत जे काही ज्ञान मिळालं आहे, त्याचा उपयोग करून तू भक्ती मार्गाला लाग. आणि ह्याच ठिकाणी आज आपण थांबूया. भक्ती मार्गाबद्दल कृष्णाने अजून काय-काय सांगितलंय, कुठल्या पद्धतीने भक्ती मार्गाचं आचरण कर, हे आपण पुढल्या अभ्यास वर्गामध्ये बघूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आजच्या वर्गाची इथेच सांगता करूया.